बहुत दिवस झाले होते व्लॉग तर आपण काही टाकत नव्हतो, तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, पहिले गेलो आपण बस स्टॉप जायचं नव्हतं आपल्याला, पण कसा त्या टमाटरला भेटायचा होता ना, हे टमाटर आपल्याला तोंड काय बरोबर दाखवली नाही. बस स्टॉपवरून निघून मग आम्ही गेलो पहिले नाश्ता करायसाठी, कारण यांना सकाळ सकाळी भूकच लागून राहते. आता यांना सोडून द्यायचा होता घरी, तेथून जायचा होता स्वराज भाऊकडे. ओम्याला म्हणलं चल आता माझ्यासोबत, मग स्वराज भाऊला उचललं तेथून. आता आम्हाला जायचं होता पुन्हा रोशन भाऊकडे. रोशन भाऊ इकडे वाटच पाहत होता, मग ओम्याला पाठवलं घरी. मग आम्ही निघून जायसाठी, कारण आम्हाला जायचा होता खैरी तलाव. आपण पोहोचले तर पण का भाऊ यांचा विचार का होता का माहित नाही, यांना आंघोळ करायचं होतं का होतं का, पण मला तर नव्हतं करायचं, कारण माझी पहिल्याच फाटून हातात येते पाणी म्हणलं तसं. स्वराज भाऊचा काढला फोटो तर काढला भाऊ, पण का गाडीवर सीधा कुत्राच बनवून टाकला. AI असल्यावर टेन्शन कायले. फोटो तर झाले, मग आता काय यांचा व्हिडिओ बाकी होता वाटते. व्हिडिओ करायला लागले एकदम रावडीवानी. माती फेकायला गेलो असतो, साला 200-300 रुपये कोड तरी झाले तरी असते ती माती फेकण्यापेक्षा. मग निघलो आपण तेथून, कारण आपले फोटो बी सब झालेच होते काढून. मग आपण पोहोचलो भाऊ डायरेक्ट सिंधियामध्ये. मला अर्ध्यातच सोडले, मग मी चाललो घरी. थोडा वेळ झोपलोच का घरी, मग या कार्यानं फोन केला होता. मग मी आलो या कार्याच्या घरी. आता हा कुठून येणार आहे माहित नाही. मग काकाजीला मागितलं आम्ही येतून गाडी. ओम्याना फोन केला नव्हतं वाटते याला ये म्हणून बस स्टॉप घ्यायसाठी. आता ओम्याला म्हणलं तुले तर घ्यायसाठी आम्ही आलो नसतो, मग चल म्हणलं थोडसा दूर जाऊनच येऊ म्हणलं चाय प्यासाठी. पैसे ते तुलेच द्यावं लागल म्हणलं. आता चाय पिऊन निघलो आपण. मग अर्ध्यातच भेटला पण्या म्हणते चल म्हणते थोडंसं काम आहे म्हणते माझ्यासोबत. आता खड्डे आणायला नेला होता मला. खड्डे ठेवून मग गेलो आम्ही पण्याच्या घराकडे. सरपंच बाई भांडे घासत आहेत, तसे सगळे इथं आलेच होते आणि काकू आमच्यासाठी शरबत बनवत होती. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.